Hello, welcome guys, welcome my YouTube channel. I am Kiran Sonone and today we have taken a 8th standard class. You know that we are creating a chain of SST subjects, civics, geography and history. So today, as per our rules, videos rule, today we have taken the geography subject class 8th standard, chapter number 2. देखिए, फिर हम हिंदी में समझेंगे इसे. ठीक है, देखो बहुत बड़ा नाम है इसका, लैंड, सॉइल, वाटर, नेचुरल वेजिटेशन एंड वाइल्ड लाइफ रिसोर्स. देखो भाई कितना टेंशन आएगा आपको, है कि नहीं, कि चैप्टर नंबर 2, चॅप्टर का नाम ही इतना बड़ा आहे तो चॅप्टर कितना हार्ड होगा, है की नाही. तर टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला मारायच्या गप्पा मारायच्या अभ्यासाच्या. टेन्शनला जाऊ द्या, पेन्शन घ्यायला तुम्ही माझ्यासोबत कुठं आपल्या यूट्यूब चॅनलवर गप्पा मारायला. ठीक आहे, तर आपण बघणार आहे चॅप्टर नंबर 2, लँड, जमीन, सॉइल, माती, वाटर, पानी, नेचुरल वेजिटेशन. वेजिटेशन पता है आपको, है कि नहीं. वेजिटेशन में वनस्पती जीवन अँड वाईल्ड लाईफ रिसोर्स मीन्स जंगली जीवनसुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर रिसोर्सेस आहे आपल्यासाठी, काय सगळे रिसोर्सेस आहे. लँड पण रिसोर्स आहे, सॉईल रिसोर्स आहे. सॉईलमधून आपण फूड घेतो, लँडवर आपण तर राहतो, सॉईलमधून आपण फूड घेतो, म्हणजे लँड सॉईल कनेक्टेड आहे. वाटरशिवाय तर आपण जगू शकत नाही. नॅचरल व्हेजिटेशन आहे, नॅचरल म्हणजे वनस्पती जीवनसुद्धा आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या शेतात जर आपण एखादं क्रॉप पेरलं आणि ते उगवलं नाही तर आपल्याला दुःख होतं. म्हणजे पेरलेलं सुद्धा जे क्रॉप आहे, सोयाबीन, मेज वगैरे, तरीसुद्धा व्हेजिटेशन आहे. काही नॅचरल व्हेजिटेशन असतात, जसे फॉरेस्ट म्हणतो आपण, जे की आपल्या ऑक्सिजन फॅक्टरी असतात, है नाही, ज्याच्यासाठी फर्निचरसाठी आपल्याला लाकूड भेटते यातून. अँड वाईल्ड लाईफ रिसोर्सेस, वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली जीवन, है की नाही, की जंगली जीवन काय रिसोर्सेस आहे, वाईल्ड लाईफ काय रिसोर्सेस आपल्यासाठी. तर जंगली जीवन यासाठी महत्त्वाचं आहे की या हिंस्र श्वापदाला मानव भिवून कधी कधी डिफॉरेस्टेशन करत नाही किंवा त्या फॉरेस्टमध्ये आपण जात नाही. मग ते फॉरेस्ट त्या जंगली श्वापदांचं घर असतं आणि तिथं ते ॲटोमॅटिक काय होतं, मग ते संरक्षित होतं. एक तर माणसाला धाक असतो की वाघ आपल्याला खाईल का, कोल्हा आपल्याला खाईल का, त्याच्यामुळे मानव जंगलात जात नाही. म्हणजे वाईल्ड लाईफसुद्धा काय आपलं रिसोर्सेस आहे. यांच्यामुळं सुद्धा कधी कधी काय होतं, जंगल आपलं वाचतं. ठीक आहे, चला मग पुढच्या गप्पा सुरू करू आपण. ठीक आहे, आतल्या आपल्याला बघायचं याच्यात लँडचे आपण यूज इम्पॉर्टन्स बघितले मागच्या व्हिडिओमध्ये. आता आपण बघणार आहे सॉईल कन्झर्वेशन, म्हणजे सॉईल कशी कन्झर्व करायची, सॉईल कशी वाचवायची. आता वाचवायची म्हणजे सॉईल कन्झर्व कशी करायची, सॉईल संवर्धित कशी करायची, मराठीत म्हणतात माती संवर्धन कशी करायची. ठीक आहे, तर मग संवर्धन करण्याचे काही मेथड्स इथं सांगितलेले आहे मी. जवळजवळ 7 मेथड्स आहे नाही, सॉईल कन्झर्वेशनच्या 7 मेथड्स आहे. पण तत्पूर्वी आपल्याला बघायचं सॉईल कन्झर्वेशन म्हणजे नेमकं काय आणि सॉईल कन्झर्वेशन कशी करायची. ठीक आहे, पहिलं बघणार आपण सॉईल कन्झर्वेशन म्हणजे काय. द सस्टेनेबल मॅनेजमेंट. सस्टेनेबल म्हणजे कंटिन्यू करणे, जिवंत राहणे. मॅनेजमेंट म्हणजे त्याचं उपचार करणे, कशाचा, तर सॉईलचा. म्हणजे सॉईल आपण बरेचसे खतं घेतो, आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. सॉईल ट्रीटमेंट येतात, आहे की नाही, ऑर्गॅनिझम खतं येतात सॉईल ट्रीटमेंटचे. तर सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड प्रोटेक्शन ऑफ लँड. प्रोटेक्शन ऑफ लँड रिसोर्सेस. आता लँड रिसोर्सेस, लँड जर राहिली तर रिसोर्सेस राहतील, आहे नाही. आपण लँडमधून क्रॉप घेतो तर त्याच्यासाठी आपल्याला लँड पाहिजे. लँड पण पाहिजे, पण कशी पाहिजे, टॉप साईल आपली ह्युमसनं भरलेली पाहिजे, आहे नाही. आपल्याकडं कार्बनिक जे कार्बन आहे आपल्या शेताचं जे कार्बन आहे आपलं कार्बन, ते कसं पाहिजे, चांगल्या प्रकारे पाहिजे, आहे की नाही. जर कार्बनिक घटक चांगले असले तर शेतीचं उत्पादनसुद्धा चांगलं होतं. ठीक आहे, तर मग आपल्याला लँड रिसोर्सेससुद्धा काय करायचे, कन्झर्व करायचे. टू प्रिव्हेंट डिग्रेडेशन. त्याचं काय होऊ द्यायचं नाही, आपल्याला त्याचा दर्जा खालवू द्यायचा नाही. जसं आपण शेतीमध्ये आडमाप प्रकारचे केमिकल, पेस्टिसाईड वापरतो, फर्टिलायझर वापरतो, याच्यामुळे काय होतं, आपल्या जमिनीची पोत खालावती, उत्पन्न कमी होतं, है की नाही. नंतर इन्श्युअर देअर अवेलेबिलिटी फॉर फ्युचर जनरेशन. आता आपल्याला फ्युचर जनरेशनसाठी हे वाचून ठेवायचं आहे की प्रत्येक घटक आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा आहे, आपणच वापरून संपवायचा नाही. लँड असो, सॉईल असो, वॉटर असो, नॅचरल व्हेजिटेशन असो. तू म्हणसाल सर मग आम्ही याच्यात काय करू, आम्ही पुढच्या पिढीला तर देणारच आहे. पण बघा, वाईल्ड लाईफ रिसोर्स तुम्ही जर सगळेच जंगली जनावर मारून टाकले तर पुढच्या पिढ्यांना वाघ म्हणजे काय, सिंह म्हणजे काय, हे फक्त आपल्याला फोटोत दाखवावं लागेल, है नाही. त्यांना प्रत्यक्षात बघायला राहणार आहे का. तसे आज आपण बघतो की आज बऱ्यापैकी काय झालेले, ॲनिमल्स काय झालेले, कमी झालेले, जंगलच कमी झालेले. आता लँड आपल्याला चांगली ठेवायची आपल्या येणाऱ्या पिढींसाठी. आपल्या येणाऱ्या पिढींसाठी बा आजोबाकडून वडिलाकडून आपल्याकडे शेती आली, हे की नाही. मग जसं पहिले आजोबा सेंद्रिय शेती करायची, आपण केमिकलयुक्त फर्टिलायझर वापरून काय करू, ती शेतीची पोत काय करू, खराब करू राहिलो, आहे की नाही. नंतर वाटर आपल्याला सेव्ह करायचं आहे. आपण म्हणतो सेव्ह वॉटर सेव्ह इंडिया. तर सेव्ह कसं करायचं आहे, तर वॉटर आपल्याला पॉल्यूट होऊ द्यायचं नाही, खराब होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, नंतर नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे आपल्याला प्लांटेशन करत राहायचं आहे. म्हणजे आपण जर एक झाड तोडलं, आपण 2 झाडं लावली पाहिजे, म्हणजे आपल्याला फॉरेस्ट वाढवायचं आहे बा. तर फॉरेस्ट वाढवायचं फ्युचर जनरेशनला काय फायदा होणार याचा, तर याचा फायदा होणार आहे की ऑक्सिजनची उपलब्धता आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जास्त प्रमाणात राहणार आहे, की नाही. मग ऑक्सिजन कमी पडला तर वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात, जसं कोविड आला होता आपल्याकडे, आहे की नाही.
तो काय करायचा, आपल्या ब्लडमधला ऑक्सिजन कमी झाला की आपल्याला कोविड झाला असं म्हटलं जायचं. म्हणजे जंगल सुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे. जितकं मानवी जीवन महत्त्वाचं आहे तितकंच प्राणी जीवन, तितकंच जंगलसुद्धा महत्त्वाचं आहे. पहा मग सॉईल कन्झर्वेशन आपण बघितलं काय, द सस्टेनेबल मॅनेजमेंट. सस्टेनेबल म्हणजे सुरुवात करणे, हे नाही. सस्टेनेबल म्हणजे पूर्व करणे, जिवंत ठेवणे. काय जिवंत ठेवायचं आपल्याला, मॅनेजमेंट. म्हणजे द सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड प्रोटेक्शन ऑफ लँड रिसोर्स. जे लँड आहे, लँड म्हणजे जे रिसोर्सेस आहे, जसे कोल आहे, है नाही, विविध प्रकारचे मिनरल्स आहे, हे आपल्याला पुढच्या पिढीसाठी काय ठेवायचे, वाचवून ठेवायचे. टू प्रिव्हेंट डिग्रेडेशन. आणि लँडची काय होऊ द्यायची नाही, आपल्याला दर्जा कमी होऊ द्यायचा नाही. म्हणजे त्यातला कार्बनिक द्रव आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही, आपल्याला त्याचं ह्युमस कमी होऊ द्यायचं नाही. इन्श्युअर द देअर अवेलेबिलिटी फॉर फ्युचर जनरेशन. आणि हे अशीच्या अशी या गोष्टी, लँड, सॉईल, वॉटर, नॅचरल व्हेजिटेशन, हे अशीच्या असं काय केलं पाहिजे, आपल्या फ्युचर जनरेशनकडे ट्रान्सफर झालं पाहिजे. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला करायचं आहे सॉईल कन्झर्वेशन. मग सॉईल कन्झर्वेशन करण्यासाठी काही मेथड्स येतात. तर पहा, काही मल्चिंग, काउंटर बॅरियर्स, रॉक डॅम, टेरेस फार्मिंग, इंटरक्रॉपिंग, काउंटर प्लॉगिंग आणि शेल्टर बेल्ट्स, अशा काही काय इथं पद्धती दिलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघणार, पहिली मल्चिंग बघणार आहे. का बघणार आहे, मल्चिंग. तर आता तुम्हाला माहिती आहे मल्चिंग काय असतं. तर मल्चिंग सगळ्यात माहिती आहे, आपल्या शेतात मल्चिंग असते बा. मल्चिंग आपण मिरची वगैरे जे काही विविध क्रॉप्स आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, मल्चिंग वापरतो. मिरचीमध्ये पण मल्चिंग, म्हणजे दोन प्लॅन्टमधली जी उघडी जमीन आहे, जी बेअर लँड म्हणतो आपण ज्याला, उघडी जमीन, त्याच्यामध्ये आपण मल्चिंग पन्नीनं करतो, आहे की नाही. पण मल्चिंगचा अर्थ काय की उघडी जमीन असली तर त्याच्यामध्ये कडबा किंवा आपल्या शेतातलं जे रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलनं काय करायची, ती जमीन झाकून टाकायची. म्हणजे आपल्याकडे रॉ मटेरियल ते जमिनीवर टाकलं तर ते कुजणार, त्याच्यातून काय तयार होणार, ऑर्गॅनिक कार्बन तयार होणार. आणि तो ऑर्गॅनिक कार्बन आपल्या शेतीला काय करणार, परत चांगले क्रॉप प्रोडक्शनसाठी ताकद पुरवणार तिला, हे नाही. नंतर काउंटर बॅरियर्स म्हणजे काय की बुवा, एखादा समजा तुम्हाला माहिती आहे आपल्या शेतामध्ये बऱ्याच प्रकारे पाणतास असतात किंवा उताराची जमीन असते किंवा डोंगर स्लोप असा तीव्र उतार असतो. तर तिथं आपण काय करतो, मग झाडं झुडपं लावायची, गवत लावायचे किंवा दगड लावायचे आणि पाणी अडवायचं तिथं, आहे की नाही. आपण जसे पाण्याचे बांध घालतो त्यामधला हा प्रकार आहे. ठीक आहे. नंतर आहे रॉक डॅम. सगळ्यांना माहिती आहे डॅम बांधणे. डॅम बांधणे हा सुद्धा काय एक उपाय आहे कशावर, सॉईल कन्झर्वेशनवर. कारण जर आपण डॅम बांधला तर तिथं गाळ साचला जातो त्या धरणामध्ये. मग काही काळानंतर आपण तो गाळ उचलून शेतीमध्ये टाकतो, म्हणजे आपल्या शेतीची पोत सुधारतो आपण. परत रॉक डॅमचा फायदा काय की याच्यामुळं काय होतं, पाण्याची उपलब्धतासुद्धा काय होती, वाढते, ग्राउंड वॉटर वाढतं आपलं. नंतर आहे टेरेस फार्मिंग. आता टेरेस फार्मिंग म्हणजे आपल्या स्लॅबचं टेरेस आहे का, त्याच्यावर शेती करायची का आपल्याला, नाही, काही प्रमाणात तिथंही शेती केल्या जाते. पण इथं टेरेस फार्मिंगचा अर्थ तो नाही. टेरेस फार्मिंग म्हणजे जो डोंगराचा स्लोप आहे, जो काही स्टीप स्लोप आहे, त्याला काय करायचं, कट करायचं आणि त्याच्यात तिथं काय करायचं, असं टेरेससारखं सपाट जागा करायची आणि तिथं काय करायची, फार्मिंग करायची. आपण बघतो की चहाचे मळे जे असतात ते शक्यतो टेरेस फार्मिंगवर केलेले असतात. नंतर इंटरक्रॉपिंग म्हणजे याला मिश्र शेतीसुद्धा म्हणू शकतो आपण किंवा वनशेतीसुद्धा म्हणतो आपण. म्हणजे विविध झाडासहित चारा पिके, आपल्याला जे फूड क्रॉप लागतं ते पिके, जे उत्पन्न घ्यायचं आपल्याला ते, म्हणजे सोयाबीन, मेज असो, हे आपण इंटरक्रॉपिंग करतो, याला मिश्र शेती म्हणतो. म्हणजे एकापेक्षा अधिक पिकं आपण काय घेऊ शकतो. ठीक आहे. नंतर एक काउंटर प्लॉगिंग. इथं काउंटर बॅरियर्स आहे आणि काउंटर प्लॉगिंग आहे. ठीक आहे. तर इथं बॅरियर्स म्हणजे इथं अडथळे उभे करायचे आपल्याला, रॉकचे म्हणा, ग्रासचे म्हणा, दगडाचे म्हणा किंवा गवताचे म्हणा. इथं आपल्याला काय तर काउंटर प्लॉगिंग म्हणजे नागाटी. आपल्या साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर नागाटी कशी करायची, आपलं काउंटर म्हणजे सम पातळीनं नागाटी करायची. आपल्याला फक्त नागाटी करायची, तिथं काहीच करायचं नाही. नागाटी करतो म्हणजे आपण काय करतो, जमीन थोडीफार करतो, भुसभुशीत करतो. मग डोंगरावरून उतारावर जे येणारं पाणी ते काय होतं, जमिनीत जिरतं. जसं आपण उन्हाळ्यामध्ये काय करतो, शेताच्या नागाट्या करतो, आहे की नाही. त्याला काउंटर प्लॉगिंगच म्हणतात येईल एक वेळ. का म्हणतात येईल, कारण त्याच्यामध्ये आपण काय करतो, पाणी जिरण्याची व्यवस्था जमिनीची करून ठेवतो. म्हणजे ग्राउंड वॉटर त्यावेळेस आपण वाढवून ठेवतो. आणि नंतर मग जूनमध्ये जेव्हा आपण पेरणी करतो त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये पुरासा ओलावा असतो आणि त्यामुळं आपलं जे पीक आहे ते काय करतात, पूर्ण ताकदीनिशी उगून येतात. ठीक आहे. नंतर हे शेल्टर बेल्ट्स. आता शेल्टर बेल्ट्स हे मुख्यतः आपलं जे डेझर्ट रिजन आहे, तिथं वापरलं जातं. ठीक आहे. डेझर्ट रिजनमध्ये काय करतात, झाडाचं असं बेल्ट लावतात आणि तिथं वाऱ्याची दिशा बघतात. वाऱ्याची दिशा म्हणजे बघा, जसं आपण जर बघितलं की बघा, जर हवा काय करते, स्वतःसोबत वाळूची बारीक कण वाहत आणते. मग ती काय करते की वाळवंटातून सुद्धा काही रेतीचे कण सुपीक जमिनीवर सुद्धा आणून टाकते आणि मग ते सुपीक जमिनीला काय करते, ती परत वाळवंटात रूपांतरित करते. म्हणून तिथं काय केलं जातं, सुपीक जमीन किंवा वाळवंट आहे तिथं काय केलं, असे बेल्ट लावले जातात झाडाचे. म्हणजे एक प्रकारे तो अडथळा असतो की येणारी जी उडणारी रेती हवेसोबत जी सुपीक जमिनीकडे धाव घेऊन राहिली, ती काय केली आहे, ती त्या झाडाला थाडून परत ती जागेवर स्टॉप केली जाते. म्हणजे अशा प्रकारे आपण सॉईलचं कन्झर्वेशन करू शकतो.
म्हणजे सॉईल वाचवायची आपल्याला कशासाठी, आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी. काय काय वाचवायचं आहे बघा आपल्याला. लँड वाचवायची म्हणजे लँड पॉल्यूट होऊ द्यायची नाही आणि कारखान्याचं खराब पाणी लँडवर सोडू द्यायचं नाही, वॉटरमध्ये सोडू द्यायचं नाही. कारण सॉईल ही शेतीसाठी खूप महत्त्वाची आणि आपण जर फूड घेणार आहे, कन्झ्युम करणार आहे, ते शेतीमधूनच येणार आहे. ते कोणत्या लॅबमध्ये अजूनही बनलेलं नाही किंवा सॉईलही लॅबमध्ये बनत नाही. असं म्हणतात की 1 सेंटीमीटर सॉईलचा थर तयार होण्यासाठी 100 वर्ष लागतात. 1 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी. मग विचार करा, जे आपली टॉप सॉईल आहे, ह्युमस म्हणतो आपण त्याला, किती महत्त्वाची. नंतर वॉटरशिवाय तर माणूस जगू शकत नाही. पण याला पॉल्यूट करतात लोक. कारखान्यातलं केमिकलचं पेस्टिसाईडचे डबे धुतात, ते तसेच टाकून देतात. ते नदीसोबत वाहत जातं. कोणी म्हशी धुतात, कोणी काही धुतात तिथं, हे की नाही. नंतर नॅचरल व्हेजिटेशन. आता नॅचरल व्हेजिटेशन तर जंगल तर नॅचरली उगवलेलं गड्या, आपण तर काही उगवलेलं त्याला. मग आपण उगवलं नाही म्हणजे आपल्याला हक्क पण नाही त्याला तोडण्याचा, पण आपण त्याचं डिफॉरेस्टेशन करतो. कशासाठी? बिल्डिंग बांधण्यासाठी, शेतीसाठी, हे की नाही. पण अति प्रमाणात केल्यामुळं काय होतं, निसर्ग, एक म्हण आहे बघा, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो, आपली हाव पूर्ण करू शकत नाही. आणि वाईल्ड लाईफ आपल्या येणाऱ्या फ्युचरला विविध जनावरं माहीत झाली पाहिजे. आपला नॅशनल ॲनिमल कोणता आहे? टायगर आहे बाबा. तर मग टायगर कुठे आहे? टायगर फक्त चित्रात दाखवायला का त्यांना? नाही. आता टायगरची प्रजाती सगळ्या भारतात कमी झालेली आहे. जो आपण फॉरेस्ट किंग म्हणतो लायन, आता जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. फक्त तो चित्रातच पाहायला भेटतो मुलांना, ठीक आहे. तर मग अशा काही गोष्टी की ज्या आपल्याला फ्युचर जनरेशनसाठी काय करून ठेवायचे आहे, वाचून ठेवायचे. आणि ते कशा वाचवायचे आहे, तर त्याच्या काही इथं मेथड्स मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे, ठीक आहे. आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून हे तुम्हाला सगळं राईट डाऊन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. परत भेटू आपण, ठीक आहे. आजच्या पुरतं एवढं भरपूर झालं, ठीक आहे. परत भेटू नवा व्हिडिओ, नवा विषय घेऊन, ठीक आहे. तोपर्यंत टू बी कंटिन्यूड.